विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. 8वा वर्ग संपून आपण 9व्या वर्गात आलेलो आहोत. 9thला आल्याबरोबर तुमच्या लक्षात आलं असेल मॅथ्सचे 2 पार्ट्स आपल्याला शिकायचे आहेत. एक असतो मॅथ्स 1 अल्जेब्रा आणि दुसरा असतो मॅथ्स 2 जॉमेट्री. जॉमेट्रीच्या पहिल्या चॅप्टरकडे मी येतो आहे. बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. खूप आपला वेळ गेलेला आहे लॉकडाऊनमुळे. आता आपल्याला थांबायचं नाही आहे. आपल्याला आपल्या वेगाने आता पुढे जायचं आहे. त्याच्यामुळे वेळ न घालवता मी आपल्या फर्स्ट चॅप्टरकडे येतो. फर्स्ट चॅप्टरचं नाव आहे बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. या बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री या फर्स्ट चॅप्टरमध्ये आपल्याला पहिल्यांदा शिकायचं आहे डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स. 2 पॉईंट्स सपोज मी तुम्हाला 2 पॉईंट्स दिले. एक पॉईंट ए आहे आणि एक पॉईंट बी आहे. आणि या 2 पॉईंटमधलं डिस्टन्स म्हणजे ए आणि बी मधलं डिस्टन्स. या डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्सच्या प्रॉपर्टीज आपल्याला शिकायचं आहे. मी देतो आहे हेडिंग प्रॉपर्टीज ऑफ distance between 2 points. Between 2 points. आता पहिली प्रॉपर्टी काय आहे? फर्स्ट प्रॉपर्टी अशी आहे की 2 पॉईंट्समधलं डिस्टन्स हे कधीच निगेटिव्ह नसतं. द डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स इज नेव्हर निगेटिव्ह. म्हणजे आपली पहिली प्रॉपर्टी असेल की 2 पॉईंटमधलं डिस्टन्स हे कधीही निगेटिव्ह असत नाही. मी लिहितो आहे फर्स्ट प्रॉपर्टी द डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स इज नेव्हर निगेटिव्ह. दुसऱ्या प्रॉपर्टीकडे येतो की सेकंड प्रॉपर्टी आहे की इफ जर ए अँड बी आर एनी 2 पॉईंट्स. समजा ए आणि बी एनी 2 पॉईंट्स असतील देन डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन बी अँड ए. आता डिस्टन्स बिटवीन ए अँड बी हे जे स्टेटमेंट आहे हे शॉर्टमध्ये आपण असं लिहितो डी सिम्पल ब्रॅकेट ए मग कॉमा देऊन बी. याला वाचायचं डिस्टन्स बिटवीन ए अँड बी. याला वाचायचं डिस्टन्स बिटवीन बी अँड ए. आता डिस्टन्स बिटवीन ए अँड बीचा अर्थ काय होतो? डिस्टन्स बिटवीन ए अँड बीचा अर्थ होतो ए आणि बी मधलं डिस्टन्स म्हणजे ए पासून समजा बी पर्यंत. आणि डिस्टन्स बिटवीन बी अँड एचा अर्थ काय होतो की परत पॉईंट तेच आहेत. इथे ए बी आणि इथे बी ए. इथे ए बी म्हणजे ए आणि बी पॉईंट्स आहे. इथे बी आणि ए म्हणजे ए आणि बी पॉईंट्स आहेत. तर ए आणि बी मधलं डिस्टन्स ए पासून बी पर्यंत मोजलं काय आणि बी आणि ए मधलं डिस्टन्स म्हणजे बी पासून ए पर्यंत. आता ए पासून बी पर्यंत काय आणि बी पासून ए पर्यंत काय. कसंही या 2 पॉईंटमधलं डिस्टन्स मोजलं तर ते सारखंच भरेल ना. मग डिस्टन्स बिटवीन ए अँड बी म्हणजे ए आणि बी मधलं डिस्टन्स. डिस्टन्स बिटवीन बी अँड एचा अर्थ तोच होतो बी आणि ए मधलं डिस्टन्स म्हणजेच ए आणि बी मधलं डिस्टन्स. म्हणजे ए आणि बी मधलं डिस्टन्स काय आणि बी आणि ए मधलं डिस्टन्स काय हे दोन्ही डिस्टन्सेस सेमच आहेत. तर डिस्टन्स बिटवीन ए अँड बी म्हणजे ए आणि बी मधलं डिस्टन्स आणि डिस्टन्स बिटवीन बी अँड ए म्हणजे पुन्हा त्याच 2 ए आणि बी पॉईंट्समधलं डिस्टन्स. तिसरा जो पॉईंट आहे आपला प्रॉपर्टी आहे डिस्टन्सची की या 2 पॉईंटमधलं डिस्टन्स कधीच निगेटिव्ह नसते. मग निगेटिव्ह नसते तर काय असतं? एक तर पॉझिटिव्ह असेल. आता पॉझिटिव्हला आपण मॅथमॅटिक्समध्ये ग्रेटर दॅन 0 म्हणतो. जर ग्रेटर दॅन 0 एखादा नंबर जर ग्रेटर दॅन 0 असेल डिस्टन्स ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे 0पेक्षा जास्त आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे. मॅथ्समध्ये ग्रेटर दॅन 0चा अर्थ घ्यायचा असतो पॉझिटिव्ह आणि लेस दॅन 0चा अर्थ घ्यायचा असतो निगेटिव्ह. जर मी तुम्हाला म्हटलं की 2 पॉईंटमधलं डिस्टन्स नेव्हर निगेटिव्ह कधीच नसते तर मग काय असते?
एक तर पॉझिटिव्ह असेल म्हणजे ग्रेटर दॅन 0 असेल किंवा इक्वल टू 0 असेल. 3 शक्यता आहेत. 2 पॉईंटमधलं डिस्टन्स एक तर निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह असेल किंवा 0 असेल. पण 2 पॉईंटमधलं डिस्टन्स निगेटिव्ह कधीच नसतं. पहिलीच प्रॉपर्टी आहे, निगेटिव्ह नसतंच. मग काय असू शकते, एक तर पॉझिटिव्ह असू शकते किंवा 0 असू शकते. म्हणजे पुढची प्रॉपर्टी आहे की इफ A and B are any two points, then distance between A and B is either positive म्हणजे greater than 0 or equal to 0 म्हणजे greater than or equal to 0. म्हणजे A आणि B जर कोणतेही 2 पॉईंट्स असतील तर A आणि B मधलं डिस्टन्स हे असेल ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह, ऑर खाली रेष आहे याला म्हणतो आपण ऑर इक्वल टू 0. म्हणजेच A आणि B हे कोणतेही 2 पॉईंट्स असतील तर त्या 2 पॉईंट्समधलं डिस्टन्स एक तर ग्रेटर दॅन 0 असेल किंवा ऑर इक्वल टू 0 असेल. म्हणजे एक तर पॉझिटिव्ह असेल किंवा 0 असेल. निगेटिव्ह कधीही असत नाही. 2 पॉईंटमधलं डिस्टन्स एक तर पॉझिटिव्ह असेल किंवा 0 असेल. मग याच प्रॉपर्टीला मी आता पुढे कंटिन्यू करतो. या ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0ला मी सेपरेट करतो. की पुढची प्रॉपर्टी मग मी तुम्हाला सांगतो आहे की इफ डिस्टन्स बिटवीन A अँड B इज ग्रेटर दॅन 0. जर A आणि B मधलं डिस्टन्स हे ग्रेटर दॅन 0 असेल तर मग याचा अर्थ काय झाला, ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह झाला. 0पेक्षा जास्त, मग 0पेक्षा जास्त म्हणजे 1 युनिट असेल, 2 युनिट असेल, 3 युनिट असेल, 4 युनिट असेल, सो ऑन. म्हणजे जेव्हा 2 पॉईंटमधलं डिस्टन्स हे ग्रेटर दॅन 0 असतं तेव्हा ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह असतं. तेव्हा ते 2 पॉईंट्स जे असतात ते असे डिस्टिंक्ट असतात. डिस्टिंक्टचा अर्थ होतो सेपरेट म्हणजे वेगवेगळे असतात. इफ डिस्टन्स बिटवीन A अँड B इज ग्रेटर दॅन 0, 2 पॉईंटमधलं डिस्टन्स 0पेक्षा जास्त म्हणजे पॉझिटिव्ह असेल. ग्रेटर दॅन 0चा अर्थ घ्यायचा पॉझिटिव्ह. देन पॉईंट्स A अँड B आर डिस्टिंक्ट. 2 पॉईंटमधलं डिस्टन्स ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर पॉईंट्स असतात डिस्टिंक्ट. मग अशा टाईपचे, हा A पॉईंट असेल तर याच्यापासून डिस्टिंक्ट असेल B पॉईंट. मग आता लास्ट प्रॉपर्टीकडे येतो की इफ डिस्टन्स बिटवीन A अँड B इक्वल टू 0. जर 2 पॉईंटमधलं डिस्टन्स काय असेल, 0 असेल. आता 2 पॉईंटमधलं डिस्टन्स 0 याचा अर्थ लक्षात घ्या. याचा अर्थ झाला व्हेअर इज A, B इज ॲट द सेम प्लेस. 2 पॉईंटमधलं डिस्टन्स 0 असणे म्हणजे 2 पॉईंट्स हे एकाच ठिकाणी असणे. कारण यांच्यात डिस्टन्स 0 आहे. जिथे A असेल तिथेच B असेल. पण आपल्या मॅथमॅटिक्समध्ये एका ठिकाणी एकच पॉईंट असतो. जसं वर्गामध्ये बेंचवर जर तुम्ही एखाद्या ठिकाणी बसले असाल तर त्या ठिकाणी जिथे तुम्ही बसले आहात त्या ठिकाणी दुसरा मुलगा येऊन बसू शकत नाही. ती जागा तुम्ही व्यापलेली आहे, तिथे दुसरा नाही बसू शकणार. तुमच्या खांद्यावर बसायचं नाही आहे त्याला. जिथे तुम्ही बसले आहात तिथेच बसायचं आहे. शक्य नाही. 2 गावांचं पण असंच असते. 2 गावं एका ठिकाणी असू शकत नाहीत. मी जर तुम्हाला सांगितलं की एक उदाहरण मी तुम्हाला दिलं, लॉजिकल आहे, लक्षात घ्या. मी तुम्हाला म्हटलं की ज्या ठिकाणी अमरावती आहे त्याच ठिकाणी इंद्रपुरी नावाचं गाव आहे, एकाच ठिकाणी. असं तर शक्य नाही. गावं असे फ्लॅटसारखे म्हणजे फ्लॅट जसे एकावर एक फ्लॅट असू शकतात तसे 2 गावं असे एक गाव खाली दुसरं गाव त्याच्यावर असेल असं पॉसिबल नाही आहे. पण जर मी तुम्हाला ठसून सांगतो आहे जिथे अमरावती आहे तिथेच इंद्रपुरी आहे, मग तुम्हाला लॉजिक असं लावावं लागेल की
सर जर सांगून राहिले तर मग बरोबर आहे, असतील 2 गाव एका ठिकाणी, पण 2 गाव एका ठिकाणी असू नाही शकत. मग याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ झाला ते एकच गाव असलं पाहिजे, आणि अमरावती आणि इंद्रपुरी ते हे 2 त्या एकाच गावाचे 2 नावं असले पाहिजे. वर्गातले मी उदाहरण तुम्हाला देतो. मी तुम्हाला सांगितलं की जिथे रमेश बसला आहे तिथेच सुरेश बसला आहे, एकाच जागेवर. मग एका जागेवर रमेश आणि सुरेश असे 2 मुलं नाही बसू शकत. मग जर मी तुम्हाला सांगतो आहे की जिथे रमेश बसला आहे तिथेच सुरेश बसला आहे, मग याचा अर्थ काढा. मग याचा अर्थ काय होईल? याचा अर्थ होईल रमेश आणि सुरेश हे 2 वेगवेगळे मुलं नाही आहे, हा एकच मुलगा आहे. आणि सुरेश आणि रमेश हे 2 त्या एकाच मुलाचे नाव आहेत. म्हणजे जिथे मग रमेश बसला तिथेच सुरेश बसला, तो एकच मुलगा आहे, आणि हे 2 त्या एकाच मुलाचे नाव आहेत. तसं आपल्या मॅथमॅटिक्समध्ये जेव्हा मी तुम्हाला म्हणतो की 2 पॉईंटमधलं डिस्टन्स 0 आहे, याचा अर्थ जिथे एक पॉईंट आहे तिथेच दुसरा पॉईंट आहे. मग एका ठिकाणी 2 पॉईंट असू शकत नाही, जसे एका ठिकाणी 2 गाव असू शकत नाही, जसे एका ठिकाणी 2 मुलं बसू शकत नाही, तसे एका ठिकाणी 2 पॉईंट असू शकत नाही. मग जर 2 पॉईंटमधलं डिस्टन्स 0 असेल म्हणजे ते एकाच ठिकाणी आहेत. मग एकाच ठिकाणी आहे तर याचा अर्थ झाला ते 2 पॉईंट नसून तो एकच पॉईंट आहे, आणि हे 2 त्या एकाच पॉईंटचे नाव आहेत. म्हणजे थोडक्यात मी जर तुम्हाला सांगितलं किंवा कोणी सांगितलं की डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इज 0, ए आणि बी मधलं डिस्टन्स 0 आहे, ए आणि बी पॉईंट्समधलं डिस्टन्स 0 आहे, तर तुम्ही त्याचा पटकन अर्थ काढायचा. किंवा ए आणि बी मधलं डिस्टन्स जर 0 असेल तर दे आर सिच्युएटेड ॲट द सेम प्लेस, एकाच ठिकाणी ते सिच्युएट आहेत, म्हणजे एकाच ठिकाणी आहेत. मग ते एकाच ठिकाणी आहे म्हणजे दे आर नॉट डिस्टिंक्ट, ते डिस्टिंक्ट नाही आहेत, म्हणजे वेगवेगळे पॉईंट नाही आहे, इट इज द सेम पॉईंट. म्हणजेच थोडक्यात if distance between a and b equal to 0, then points a and b are not distinct. हे डिस्टिंक्ट नाहीत म्हणजे वेगवेगळे नाहीत. मग याचा अर्थ वेगवेगळे नाहीत याचा अर्थ घ्यायला इट इज द सेम पॉईंट. म्हणजे 2 पॉईंटमधलं डिस्टन्स जर 0 असेल तर ते डिस्टिंक्ट नसतात, तो एकच पॉईंट असतो. ह्या दिल्या मी तुम्हाला प्रॉपर्टीज ऑफ डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स. ह्या प्रॉपर्टीज तुमच्या मॅथमॅटिक्सच्या जॉमेट्रीच्या वेमध्ये लिहून घ्यायच्या. उद्या मी तुम्हाला शिकवणार आहे बिटवीननेस, कोलिनियर पॉईंट्स आणि नॉन कोलिनियर पॉईंट्स आणि बिटवीननेस. ते बिटवीननेस मी तुम्हाला समजावून सांगितल्यावर लगेच मी तुमच्या एक्झरसाइज 1.1 कडे येईल. तर आज हे जे डिस्टन्सेसचे प्रॉपर्टीज आहेत ते तुमच्याजवळ छानपैकी जॉमेट्रीची एक वेगळी वही करायची शाळेची, आणि त्या जॉमेट्रीच्या वहीमध्ये पहिल्या धड्याचं हेडिंग देऊन त्याच्यामध्ये हे जे मी आत्ता लिहून दिलेलं आहे हे लिहून घ्यायचं. याला हेडिंग द्यायचं प्रॉपर्टीज ऑफ डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स. आता मी इथे थांबतो.